हर हर महादेव. नमस्कार. मी डॉक्टर मेघा मातुरकर, इंटर डिझायनर, रेकी ग्रँड मास्टर, ज्योतिष्य तज्ञ आणि वास्तुतज्ञ तुम्हा सर्वांचे वेद भविष्याचं या कार्यक्रमात स्वागत करते. पाहूया राशीनुसार आठवड्याचे भविष्य. मेष रास विद्यार्थी. या आठवड्यात विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल कळल्यामुळे पुढचा विचार क्लिअर होईल. व्यापार व्यवसायामध्ये जातकांना या आठवड्यात धन लाभ होण्याची शक्यता आहे. कामाकडे दुर्लक्ष करू नये. नोकरीच्या जातकांना या आठवड्यामध्ये नोकरी बदलण्याची इच्छा होईल, पण सध्या बदलू नये. परिवारासंबंधी घरात आनंदी वातावरण राहील. जीवनसाथीला वेळ देता येणार नाही. आरोग्य सर्वांचे आरोग्य छान राहील. शुभ दिनांक 21. शुभ वार गुरुवार सोमवार. शुभ रंग गुलाबी पांढरा. उपाय सोमवारी शिव मंदिरात पाणी अर्पण करावे. गुरुमंत्राचा जप करावा. वृषभ रास विद्यार्थी. या आठवड्यात विद्यार्थी अभ्यास करणार नाही. घरातील मोठे व्यक्ती प्रेशर देतील. व्यापार जातकांना या आठवड्यात व्यापाराविषयी प्रवास करावा लागू शकतो. या प्रवासात धन लाभ होईल. नोकरी या आठवड्यात नोकरीच्या क्षेत्रात मोठ्यांचे प्रेशर राहील. परिवारासंबंधी तुमची प्रिय व्यक्तीशी भेट होऊ शकते. आरोग्य घरात सर्वांना व्हायरल होऊ शकतो. शुभ दिनांक 20. शुभ वार मंगळवार. शुभ रंग गुलाबी. उपाय दुर्गा मातेची सेवा करावी, तसेच कुलदेवीचा मान ठेवावा. मिथुन रास विद्यार्थी. या आठवड्यात विद्यार्थ्यांना परीक्षेचे टेन्शन राहील. लहान विद्यार्थी अभ्यास छान करतील. व्यापार या आठवड्यात जातक एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने व्यवसायात बदल आणू शकतात. व्यवसायात अनपेक्षित नफा मिळेल. नोकरी या आठवड्यामध्ये विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात. जरा सतर्क राहा. परिवारासंबंधी या आठवड्यात तुमच्या जवळचे मित्र आणि कुटुंबातील व्यक्तीसह पर्यटन स्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही धार्मिक स्थळाशी संबंधित प्रवासही होऊ शकतो. आरोग्य तुम्हाला थोडा मानसिक त्रास होऊ शकतो. घरातील मोठ्या व्यक्तींना वाताचा त्रास होऊ शकतो. शुभ दिनांक 21. शुभ वार गुरुवार. शुभ रंग पांढरा निळा. उपाय गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दान करावे. गुरुमंत्राचा जप करावा. कर्क रास विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये परीक्षेची तयारी करण्यास वेळ कमी पडेल, पण अपेक्षित यशामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना ही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. लहान विद्यार्थी अभ्यास छान करतील. व्यापारात नफा तर मिळेलच, पण त्याचा विस्तारही होईल. मार्केटिंगशी संबंधित लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहील. नोकरी या आठवड्यात नोकरीच्या ज्या जातकांचे काम मार्केटिंगचे आहे त्या लोकांना हा काळ खूप शुभ राहील. परिवारासंबंधी या आठवड्यात जोडीदाराशी वाद होण्याची संभावना आहे. गैरसमज दूर करताना संयम ठेवा, नाहीतर बनलेल्या गोष्टीही बिघडू शकतात. जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंता राहील. आरोग्य तुम्हाला पाठदुखी होण्याची शक्यता आहे. जोडीदाराला मानसिक त्रास होऊ शकतो. घरातील लहान व्यक्तींना दवाखान्यात न्यावे लागू शकते. शुभ दिनांक 18. शुभ वार शुक्रवार. शुभ रंग पांढरा गुलाबी. उपाय पक्ष्यांना कडधान्य खाऊ घालावे. श्वानांची सेवा करावी. सिंह रास विद्यार्थ्याचे मन अभ्यासात गुंतलेले असेल आणि ध्येय साध्य करण्यासाठी पूर्ण समर्पणाने तयारी करताना दिसेल. लहान विद्यार्थी अभ्यास करतील. व्यापार या आठवड्यात व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ मिळतील. आठवड्याच्या मध्यात बाहेरच्या व्यक्तीसोबत डील होण्याची शक्यता आहे. नोकरी या आठवड्यात नोकरीच्या व्यक्तींना हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. या आठवड्यात नवीन आणि मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांना घर आणि कामाचे संतुलन ठेवण्यास काही अडचणी येऊ शकतात. या आठवड्यात आपल्या वाणीवर संयम ठेवावे लागेल. परिवारासंबंधी वैवाहिक जीवन आनंदी राहील. मुलांच्या बाजूने काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. आरोग्य तुमचे आरोग्य छान राहील. घरातील सर्वांचे आरोग्य छान राहील. शुभ दिनांक 20. शुभ वार सोमवार शुक्रवार. शुभ रंग पांढरा गुलाबी. उपाय गुरुमंत्राचा 108 जप करावा. कुलदेवीचा मान ठेवावा. कन्या रास विद्यार्थी. या आठवड्यात विद्यार्थी आपल्या बुद्धिमत्तेचा चांगला वापर करू शकेल. लहान विद्यार्थी अभ्यास छान करतील. व्यापार व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. नियोजित काम वेळेवर पूर्ण झाल्यास मन प्रसन्न राहील आणि तुम्ही तुमची शक्ती योग्य दिशेने वापराल. नोकरी तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचे मिश्रण करणे तुमच्यासाठी योग्य राहील. असे केल्यानेच तुम्ही तुमचे काम योग्य वेळी पूर्ण करू शकाल. या काळात
पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. परिवारासंबंधी तुम्हाला प्रिय व्यक्तीसोबत आनंदाचा वेळ घालवण्याचा अनेक संधी मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य तुमचे आरोग्य सामान्य राहील. जोडीदाराला पोटाचे दुखणे राहू शकते. शुभ दिनांक 20, शुभवार गुरुवार, शुभ रंग पिवळा पांढरा. उपाय दत्त मंदिरात एखादे वडाचे झाड दान करावे आणि त्याची जोपासना करावी. तुळस विद्यार्थी या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना करिअरचे टेन्शन येईल. लहान विद्यार्थी अभ्यास करणार नाही. व्यापार व्यवसायातील जातकांना या आठवड्यामध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूक जेवढी कराल तेवढा नफा मिळणार नाही. नोकरीच्या जातकांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळच्या व्यक्तींची मदत घ्यावी लागेल. परिवारासंबंधी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीसोबत बराच वेळ घालवता येईल. घरात आनंदी वातावरण राहील. आरोग्य तुम्हाला जरा जपून राहावे लागेल कारण बीपीचा त्रास होऊ शकतो. जीवनसाथीला डोक्याचे दुखणे राहील व मोठ्यांना शुगरचा त्रास राहील. शुभ दिनांक 17, शुभवार गुरुवार, शुभ रंग पांढरा पिवळा. उपाय दत्त मंदिरात जाऊन दत्ताची सेवा करावी. मुक्या जनावरांना अन्नदान करावे. वृश्चिक राशी विद्यार्थी आतापर्यंत जी मेहनत केली आहे त्यांचे यश प्राप्त होईल. लहान विद्यार्थी अभ्यास छान करतील. त्याबरोबर खेळण्याकडे लक्ष देतील. व्यापार व्यवसायात तुम्हाला धन प्राप्त होईल पण त्याबरोबर तुम्हाला नवीन माल भरावा लागेल. नोकरीत या आठवड्यामध्ये तुम्हाला खूप धावपळ होईल. तुमचा बॉस तुमच्यावर विश्वास करेल. परिवारासंबंधी परिवारात तुम्हाला सर्वांना एकत्र आणावे लागेल. त्यामुळे परिवारात आनंदी वातावरण राहील. आरोग्य तुम्हाला कंबर दुखणे होऊ शकते. जीवनसाथीला सर्दी होईल. मोठ्या व्यक्तींना बीपीचा त्रास होईल. शुभ दिनांक 20, शुभवार गुरुवार, शुभ रंग पिवळा. उपाय मंदिरात जाऊन एखादे झाड दान करावे व त्याची जोपासना करावी. पक्ष्यांना कडधान्य खाऊ घालावे. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल कारण करिअरकरिता हा काळ छान राहील. लहान विद्यार्थी आपला अभ्यास छान करतील. व्यापार व्यवसाय वाढवण्याकरिता तुमचं लक्ष पूर्ण आपल्या व्यवसायाकडे राहील. व्यवसायाला गती प्राप्त होईल. नोकरीकरिता तुम्हाला मोठे प्रोजेक्ट हातात घ्यावे लागेल ज्यामुळे तुमचे पद वाढू शकते आणि इन्कम पण वाढू शकते. ज्यांना नोकरी बघायची आहे ते नोकरी बघायला सुरुवात करतील. परिवारासंबंधी जीवनसाथी सोबत तुम्ही बराच वेळ घालवाल. वडीलधारी व्यक्तीमुळे तुम्हाला घरात आध्यात्मिक कार्य करावे लागतील. आरोग्य या आठवड्यात सर्वांचे आरोग्य छान राहणार आहे पण तुम्हाला थोडी कंबर दुखणी होऊ शकते. शुभ दिनांक 21, शुभवार सोमवार, शुभ रंग पांढरा पिवळा. उपाय नवदुर्गाची पूजा करणे. गुरुमंत्राचा जप करणे. मकर राशी विद्यार्थी या आठवड्यात विद्यार्थ्यांचे लक्ष शिक्षणाकडे कमी आणि करिअरकडे जास्त राहील. लहान विद्यार्थी अभ्यास छान करतील. व्यापार व्यवसायाच्या सातत्याने या आठवड्यात नवीन प्रोजेक्ट प्राप्त होईल. त्या नवीन प्रोजेक्टमुळे तुम्हाला धन लाभ होईल. नोकरीमध्ये तुम्हाला पाहिजे असलेले धन प्राप्त न झाल्यामुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न कराल. ज्या जातकांना नोकरी पाहिजे ते नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला जातील. परिवारासंबंधी या आठवड्यात घरात धार्मिक कार्य होतील. वडीलधाऱ्या व्यक्ती तीर्थयात्रेच्या ठिकाणी जातील. आरोग्य घरातील व्यक्तींना व्हायरल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला पायाचे दुखणे होऊ शकते. शुभ दिनांक 22, शुभवार गुरुवार, शुभ रंग पिवळा. उपाय देवी मातेला लाल कलरची साडी अर्पण करावी. गुरुमंत्राचा जप करणे. कुंभ राशी विद्यार्थ्यांच्या कुंडलीमध्ये गुरु वीक असल्यामुळे तेवढा करिअरमध्ये फायदा मिळणार नाही. लहान विद्यार्थी अभ्यास छान करतील पण अभ्यासापेक्षा परीक्षेचे टेन्शन जास्त घेतील. व्यापार तुम्हाला या आठवड्यात व्यवसायात नफा मिळेल पण या नफ्यामुळे तुम्हाला व्यवसाय वाढवण्यास मदत मिळेल. नोकरीच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचे कार्य कितीही चांगले असले तरी गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देतील. त्यामुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न कराल. ज्यांना नोकरी नाही ते नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतील. परिवारासंबंधी घरात आध्यात्मिक कार्य करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागू शकते. घरात पाहुणे येतील. घरातील वातावरण आनंदमय राहील. आरोग्य तुम्हाला शरीर दुखणे राहू शकते. घरातील बाकी व्यक्तींचे आरोग्य छान राहील. शुभ दिनांक 18, शुभवार शुक्रवार, शुभ रंग पांढरा. उपाय मुक्या जनावरांना अन्नदान करावे. दुर्गा मातेची सेवा करावी. मीन राशी विद्यार्थी या आठवड्यात विद्यार्थी बिलकुल अभ्यास करणार नाही.
पूर्ण आठवडा आळस करण्यात घालवतील. लहान विद्यार्थी अभ्यासाचे टेन्शन जास्त घेतील. व्यापार, या आठवड्यात तुम्हाला धन समप्रमाणात प्राप्त होईल. पार्टनर असेल तर त्याला आपल्या पैशाच्या व्यवहारापासून दूर ठेवावे. नोकरीकरिता तुम्ही पूर्णपणे आपलं सर्वस्व दिले असले तरी तुम्हाला तेवढा फायदा होणार नाही. या आठवड्यात तुम्हाला नोकरी बदलावी लागेल. परिवारासंबंधी, या आठवड्यात तुम्ही तुमच्या जीवनसाथीला छानपणे समजून घ्याल. घरातील मोठ्या व्यक्तींच्या मुळे घरात धार्मिक कार्य होईल. आरोग्य, तुम्हाला डोळे दुखणे होऊ शकते. मोठ्या व्यक्तींना वाताचा त्रास होईल. शुभ दिनांक 21, शुभवार गुरुवार, शुभ रंग पांढरा. उपाय, दुर्गा मातेच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा. गुरुमंत्राचा जप करावा. कुंडली काढणे, लग्न जुळवणे, नोकरी, घर, व्यापार अशा प्रकारच्या विविध समस्या सोडवण्याकरिता संपर्क करावा. नमस्कार. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।